अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग वैराग्याची महामूर्ती वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे पाचव्या वेदाचे निर्माते विश्ववंदे जगद्गुरु तुकोबाराय आणि तुकोबारायांचा चार चरणांचा त्यांच्या जीवनामध्ये त्यांना झालेली संत भेट आणि संत भेटीमुळे तुकोबारायांना मिळालेला अलौकिक आनंद महाराज अभंगामध्ये प्रतिपादन करतायत। अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा अखिलकोट ब्रह्मांड नायक जगत चालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर भगवान पांडुरंग परमात्मा आणि भगवान परमात्माच्या कृपेने आज एक दिवसीय कीर्तन सेवा ज्या भगवान परमात्माच्या समोर मला मिळाली आहे। आदमापूरचा राजा श्रीमंत श्री सद्गुरू बाळूमामांची पालखी क्रमांक 10 आणि आपल्या उत्तर वडगाव गावामध्ये आज बाळूमामांचं आगमन होऊन दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसामध्ये पदार्पण करत असताना आजच्या दिवसाची हरिकीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ उत्तर वडगाव यांच्याकडून मला हरिकीर्तनाची सेवा मिळाली हे माझं परम भाग्य आहे। कीर्तनामध्ये उपस्थित तुम्ही महिला वर्ग पुरुष वर्ग आबाल वृद्ध मंडळी तुम्हाला सगळ्यांना प्रथम माझं वंदन आहे। कीर्तनामध्ये उपस्थित मृदंगाचार्य आपल्या भागातील सुप्रसिद्ध मृदंग वादक हरिभक्तपरायण आमचे शुभम दादा आहेत, दादांना माझं मनापासून वंदन आहे। त्याचबरोबर हरिभक्तपरायण गायनासाठी उपस्थित असणारे आमचे गुरुवर्य प्रभाकर दादा जाधव आहेत, दादाही कीर्तनासाठी उपस्थित आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे। त्याचबरोबर आमच्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे देवळालीचे परमार्थ प्रेमी हरिभक्तपरायण नितीन दादा कानगुडे आहेत, दादांनाही माझं वंदन आहे। आदरणीय माझे वडील आहेत त्यांनाही वंदन करते। विनयकरी महाराज आहेत आणि रंग कीर्तनाचा YouTube चॅनल आहे, चॅनल वाल्यांनाही माझं मनापासून वंदन आहे। पालखीचे कारभारी आहेत काशीनाथजी शिंगारे, प्रथमतः कारभाऱ्यांना वंदन करते। तुम्हाला सगळ्यांना वंदन करून महिला वर्ग पुरुष वर्ग तुम्हाला सगळ्यांना माझं वंदन आहे। मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी आया वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सगळ्यांना वंदन करते आणि हरिकीर्तनाला सुरुवात। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवेसाठी निवडला आहे। तुकोबाराई अभंगामध्ये संत भेटीचा लाभ सांगतात। संत भेटीमुळे आमच्या जीवनातलं परमार्थिक भाग्य उदयाला येतं। तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये त्यांना संतांची भेट झाली तर तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये संत भेट झाल्यामुळे माझं भाग्य उदयाला आलं। भाग्याचा उदय आणि ते हे जोडी संत पाय आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस आम्हाला खरोखर संतांची भेट होते त्यावेळेस खरोखर आमचं परमार्थिक भाग्य उदयाला येतं असं म्हणायला हरकत नाही। आज उत्तर वडगाव या गावाचं काय झालंय तर परमार्थिक भाग्य उदयाला आले, कारण एवढा मोठा देव आमच्याकडे येतोय। हा देव काय साधा सुद्धा नाहीये। तुम्हाला या देवाचं दर्शन होणं म्हणजे तुम्ही जिवंतपणी काय जिंकलं तर तुमचं जगणं जिंकून गेलं। जिवंतपणी या संतांचं दर्शन होणे म्हणजे हा देव किंवा हे संत काही साधे सुधे नाहीयेत। हा देव म्हणजे असताना साधा देव नाहीये। ज्यावेळेस बाळूमामांचं काही गीतकारांनी गीत लिहून ठेवलीत ना त्या गीतांमध्ये सांगितलंय हा देव असताना कोण आहे तर काशी विश्वेश्वर शिवशंकर धनगर होऊन आले। काशी विश्वेश्वर शिवशंकर धनगर होऊन आले। उद्धाराया दिन दुबळ्या आत्मापुरा थांबले। या आत्मापुराची शान मामांचं देऊळ हातवरती घ्या सगळे। या आत्मापुराची शान मामांचं देऊळ या आत्मापुराची शान मामांचं
काशीचा विश्वेश्वर म्हणजे भगवान श्री शंकर. काशीला गेलेत का तुम्ही कधी? अय उत्तर वडगाव, काशीला गेलेत का? महिला मंडळ, पुरुष मंडळ कोणी गेलंय का? काशीला गेल्याचा नियम माहित आहे का? ज्यांनी काशीला गेलेत ना त्यांनी काशीला गेल्यावर माघारी यायचं नसतं, परत इकडे परत यायचं नसतं. हा काशीला गेल्याचा नियम आहे महाराज, हा काशीला गेल्याचा नियम आहे. तुम्ही गेलात तर सांगते तुम्हाला परत माघारी यायचं नाही. काशीचा विश्वेश्वर म्हणजे भगवान श्री शंकर. आणि भगवान श्री शंकरांचा अवतार असणारा, रुद्राचा अवतार असणारा हा एवढा मोठा देव आमच्याकडे आलाय. जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मो जन्मी आम्ही तेव्हा या विठ्ठलाने कृपा केली, जन्मो जन्मी महाराज. आम्हाला एका देवाचं दर्शन होतंय, आम्हाला एका संतांचं दर्शन होतंय आणि त्या निमित्तानं मला हरिकीर्तन ऐकायला मिळतंय. हे आमचं जीवनातलं खरोखर पुण्य आहे. म्हणून तुम्ही सगळी पवित्र आणि पुण्यवान माणसं बाळूमामांच्या दरबारात आलात ना, तर इथला नियम असा आहे. बाळूमामा सांगतात, अरे ज्यावेळेस तू माझ्या तळावरती येतो ना, ज्यावेळेस तू माझ्या पालखीकडे येतो, ज्यावेळेस तू माझ्या मेंढी माऊलीचं दर्शन घ्यायला येतो ना, त्यावेळेस तुझ्या श्रीमंतीचा जाळ करून नंतरच माझ्याकडे येत जा. ज्या जागेवरती तुझी चप्पल सोडतो त्या जागेवरती तुझी जहागिरी, तुझी फुगरी, तुझी श्रीमंती, ज्या जागेवरती तुझी चप्पल असेल तिथंच सोडून येत जा. कारण माझ्याकडे त्याला किंमत नाही, श्रीमंतीला, तुझ्या हुशारकीला किंमत नाही. माझ्याकडे श्रद्धेला, भक्तीला, भावाला किंमत आहे. कारण थोर प्रेमाचा भुकेला आणि हाची दुष्काळ तयाला देवाला प्रेमाची, भक्तीची आणि श्रद्धेची, भावाची किंमत आहे. म्हणून इथं सेवेला आणि भक्तीला किंमत आहे. म्हणून इथे येत असताना कधी पण माणसाला नम्रतेनं आलं पाहिजे, बरोबर? तुम्ही किती जरी छाती काढून चालला तर छाती काढून चालणाऱ्यांचे दिवस कमी असतात आणि जो नम्रतेनं जगला तो कायम टिकून राहत असतो. ज्या भगवान परमात्मानं, ज्या बाळूमामानं त्या मेंढी माऊलीला आशीर्वाद दिलाय ना, ती मेंढी माऊली काही साधी नाहीये. ती मेंढी माऊली म्हणजे साक्षात बाळूमामांचं वास्तव्य आहे तिच्या हृदयामध्ये. साक्षात बाळूमामा तिच्या हृदयामध्ये वास्तव्य करतात. ज्यावेळेस बाळूमामा समाधी घेणार होते ना, तर आदमापुरातल्या काही लोकांना प्रश्न पडला, अरे हा बाळू धनगर एवढा मोठा संसार उभा करून समाधिस्थ होणार आहे, एवढ्या मोठ्या मेंढी माऊलीचा राज्यकारभार कोण सांभाळणार, हा संसाराचा गाडा कोण हाकणार यांचा? त्यावेळेस बाळूमामा असताना अंतर्ज्ञानी होते, सर्वज्ञ होते. 3 काळामध्ये, भूतकाळामध्ये, भविष्य काळामध्ये, वर्तमान काळामध्ये काय होणार आहे हे बाळूमामा त्या काळच्या लोकांना सांगायचे. पुढच्या माणसाच्या मनामध्ये काय चालू आहे हे मात्र मामांना समजायचं. लोकांच्या चेहऱ्यावरची चिंता पाहून मामांनी उत्तर दिलं, हे बघा, अशी काही चिंतेमध्ये, असं काय तुम्ही सगळेजण चिंतेमध्ये राहू नका. तुम्हाला वाटत असेल बाळू धनगर समाधी घेणार आहे आणि समाधी घेतल्याच्या नंतर मेंढी माऊलीचा सांभाळ कोण करणार, तर उत्तर आहे का, जोपर्यंत माझ्या मेंढी माऊलीचा तुम्हाला सांभाळ करू वाटतोय ना तोपर्यंत नक्की करा. जोपर्यंत मेंढी माऊलीचा सांभाळ करू वाटतोय तोपर्यंत नक्की करा. ज्या दिवशी तुम्हाला कंटाळा येईल ना त्या दिवशी माझी मेंढी माऊली आदमापुरातल्या डोंगरातल्या दगडांमध्ये सोडून द्या. नाही त्या आदमापुरातल्या डोंगरातल्या दगडांनी माझ्या मेंढी माऊलीचा सांभाळ केला तर कलियुगामध्ये मी बाळू धनगर म्हणून नाव सांगणार नाही. ठरल्याप्रमाणे वाजवायची टाळी तर जोरात वाजवा, असे काही उगा थंडी जाईल अशी तरी वाजवा. वाजवा ना जोरात, वाजवा ना. ठरल्याप्रमाणे काही लोकांनी बाळूमामांच्या मेंढ्या डोंगरामध्ये सोडून दिल्या आणि 8-10 दिवसांनी बघायला गेले तर एकाही मेंढी माऊलीच्या केसाला धक्का लागला नाही. ही बाळूमामांची ताकद आहे. बाळूमामा सांगायचे, समाधी घेतल्याच्या नंतर असं समजू नका की बाळू धनगर हे विश्व सोडून गेलाय. मी माझ्या मेंढी माऊलीच्या रूपामध्ये कायम या गावावरून त्या गावावरती माझा हा संसाराचा गाडा घेऊन जाईल. बाळूमामांची ताकद. ज्या जागेवरती कुत्र सुद्धा उभा राहणार नाही, ज्या जागेवरती चितपाखरू सुद्धा उभा राहणार नाही, त्या डोंगरामध्ये, त्या माळावरती बाळूमामा जत्रा भरवतात. एवढी मोठी ख्याती, अलौकिक, आगळा वेगळा, जगावेगळा असणारा हा देव आणि आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी किंवा आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये भक्तीचा सुगंध दरवळावा याच्यासाठी देव आमच्याकडे आलाय. म्हणून तुमच्या जीवनातला हा सुवर्ण योग आहे. सगळ्यांनी वरती हात घ्या, असे जरा घ्या. सगळ्यांनी ज्यांना ज्यांना दिलेत त्यांनी घ्या. एखाद्याचा का हात खाली राहिला तर माझ्याकडे आल्या जन्मी योग यावा, एक शब्द खरा व्हावा. आल्या जन्मी योग यावा, एक शब्द खरा व्हावा. माझ मरण येण्या आधी मला बाळूमामा द्यावा. माझ मरण येण्या आधी मला बाळूमामा द्यावा. मला बाळूमामा
बाळू मामा दावा मला बाळू मामा दावा बाळू मामा दावा मला बाळू मामा दावा बाळू मामा दावा मला बाळू मामा बोला बोला बाळू मामांच्या नावानं बाळू मामांच्या नावानं घ्या हात खाली घेतले का नाही हुशार आहे तुम्ही आल्या जन्मी हो गया वा एक शब्द खरा बाबा माझं मरण येण्याआधी मला बाळू मामा दावा जीवन जगत असताना या देवाचं एकदा दर्शन झालं की आमच्या जीवनाचं आत्मकल्याण झाल्याशिवाय राहणार नाही एवढा मोठा भगवान परमात्मा आहे बाळू मामांची या सृष्टीवरची ख्याती किंवा सृष्टीवरची सत्ता तुम्हाला सांगायची झाली तर आज बाळूमामांचा एवढा भक्त परिवार नवे नवे बाळूमामांच्या सृष्टी नियमांवरती सत्ता होती जे आपण शिकलेली माणसं आहेत शिकलेल्या माणसांना त्या गोष्टीवरती विश्वास बसत नाही एवढी मोठी अद्भुत आणि वेगवेगळ्या गोष्टी बाळूमामांनी घडवून आणल्या ज्यावेळेस बाळूमामा दुष्काळाच्या भागामध्ये दुष्काळ पडला असताना ज्या भागामध्ये जायचे ना त्या भागामध्ये लोक त्यांना आग्रह करायचे मामा तुम्ही आलेत ना तर आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे आशा आहे तुम्ही आमचा देव आहे ना तर काही करा आम्ही पाण्यासाठी मरायला लागलोय एवढंच नाही माणसं मारायला लागली एवढंच नाही तर आम्ही ज्यांच्या जीवावर जवळ होतो जनावरं होती मुख्य प्राणी होते ते सुद्धा पाणी पाणी करून मरायला लागले आता आमच्याकडे दुसरा पर्याय नाही मागाव तर कोणाला काय मागावं पाऊस पडणं काय मामा म्हणायचे पाऊस पडणं काय माझ्या हातात आहे का अरे मी सुद्धा साधा सुद्धाच आहे ईश्वराने दिलेली देणगी त्याच्यावरती मी सगळं कार्य करतोय माझ्याकडे काही नाही म्हणून असं म्हणून मामा गप्प बसायचे पण लोकांचा आग्रह पाहून मामांना लोकांची दया येत होती मामा असे होते भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जनाशी संवारी त्यांना दृष्ट माणसांचा राग यायचा त्यांना जवळ सुद्धा करत नव्हते मामा आणि जे चांगले आहेत जे शुद्ध आहेत त्यांना मात्र चांगलं करण्याचं काम करत होते इथं एखादा वेडा वाकडा आला तर मामा त्याला लवकर जवळ बोलावत नव्हते त्यांना शिक्षाच द्यायचे लोक आग्रह करायचे पाऊस पडा आकाशाकडे एकटक पाहणारे मामा 15-20 मिनिटं आकाशाकडे पाहायचे तेवढ्यात ढगांचा कडकडाट विजा चमकायच्या आकाशामध्ये वादळ सुरू व्हायचं आणि 15 ते 20 मिनिटांमध्ये एवढा पाऊस व्हायचा सगळी माणसं तृप्त व्हायची सगळी माणसं आनंदाने बाळूमामांचा जयघोष करायची त्यावेळेपासून बाळूमामांची ख्याती आजपर्यंत चालत आली आहे एवढंच नाही तर बाळूमामा म्हणजे या विश्वामधला एक अलौकिक देव आहे अलौकिक कसा देव तर बाळूमामांनी आपण बाळूमामांची जी घोंगडी होती ना बाळूमामा घोंगडी खाली जमिनीवरती टाकून बसायचे ज्यावेळेस बाळूमामा जमिनीवरती आपली स्वतःची घोंगडी टाकायचे ना आणि ती घोंगडी त्या जागेवरती ठेवून दुसरीकडे उठून गेल्याच्या नंतर ज्या जागेवरती घोंगडी टाकली आहे स्वतःला बसायची ती घोंगडी आपोआप मामांच्या पायाखाली जाऊन थांबायची इतकी ताकद बाळूमामांच्या फक्त पायाच्या स्पर्शामध्ये होती म्हणजे असताना देव किती महान असेल असताना देव किती श्रेष्ठ असेल या सगळ्या गोष्टी ऐकत असताना याच्यातलं एकही वाक्य माझ्या मनाचं नाहीये याच्यातली सगळी वाक्य आहेत ना ती बाळूमामांच्या ग्रंथामधली आहेत बाळूमामा म्हणायचे अरे कलियुगामध्ये काय होणार आहे हे मी आज सांगतो बाळूमामा म्हणायचे इतका मोठा आजार येईल डॉक्टरांना सुद्धा कोणाला इंजेक्शन द्यावं आणि कोणाला नाही द्यावं हे कळणार नाही मेलेल्या माणसांचे ढीकच्या ढीक लागतील उन्हाळ्याचा पावसाळा होईल पावसाळ्याचा हिवाळा होईल लोकांना ओळखणार नाहीयेत मुलगा आपल्या माय बापाच्या मातेला येणार नाही माय बापालाच मुलांना माती द्यावी लागेल जे बाळूमामा बोलले ना ते मात्र कलियुगामध्ये खरं होतंय आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत आपण असू की नसू परंतु बाळूमामांचा हा संसाराचा गाडा कायम अविरतपणे अखंडपणे चालत राहणार आहे बाळूमामांची सत्ता सांगू बाळूमामांच्या सृष्टी नियमांवरती किती सत्ता होती बावले ज्ञानोबा ओवी मध्ये सांगतात म्या बोलविल्या विधू बोले म्या चालविल्या सूर्यो चाले म्या हालविल्या प्राणो हाले जो जगाते चालिता असा असणारा सत्ताधीश भगवान पांडुरंग परमात्मा नवे सृष्टीवरती राहत असताना मामांचा ज्यावेळेस बकऱ्यांची पालखी एका नदीच्या काठीवरती गेली त्या नदीच्या काठेला ती नदी होती कृष्णा नदी तिचं नाव आणि त्या नदीच्या काठचं गाव औरणाळ असं त्या गावाचं नाव होतं आणि त्या गावामध्ये बाळूमामांची पालखी असताना त्या गावातल्या काही लोकांना या मेंढ्या आवडल्या नाही किंवा बाळूमामांचा हात आवडला नाही काही असतात त्यांना नाही आवडत देव त्यांना खटकलं डोक्यामध्ये की या माणसाला आजच्या रात्री इथं राहू द्यायचं पण सकाळी त्याला इथून हाकलून लावायचं
गावकरी आपल्याला इथे राहू देणार नाहीत, परंतु एके रात्री किंवा एका दिवसामध्ये नदी ओलांडून जायचं काही सोपं आहे का? आणि मी एकटा असतो तर कसा तरी गेला असतो, परंतु एवढी मोठी भक्त मंडळी, सेवा करणारी मंडळी, मेंढपाळ आहेत, त्यांना कसं पलीकडे न्यायचं? मला मार मिळाला तरी चालेल, परंतु माझ्या मेंढी माऊलीची सेवा करणारे जे भक्त आहेत ना, त्यांना काही झालं नाही पाहिजे. मामा रात्रभर चिंता करत बसायचे, रात्रभर चिंता करत होते. सकाळी अख्खा गाव काठ्या घेऊन मामांच्या पाठीमागे लागला. कसं करावं, काय करावं? मामांनी सांगितलं, मेंढ्यांचे कळप पुढे घेऊन जा, मी एकटा यांना सगळ्यांना तोंड देतो. अख्खा गाव मामांवरती काठ्या घेऊन आला. आता एकटा माणूस आहे, मला सांगा, ज्यांनी ज्यांनी हत्यार आणली होती, ज्यांनी ज्यांनी कुऱ्हाडी आणल्या, काठ्या आणल्या, मामा त्यांनी एवढ्या एकट्या गावाला कसं थांबवणार? परंतु मामांची दिव्य शक्ती एवढी अद्भुत होती, एवढी वेगळी होती. सगळ्या लोकांकडे अशी नजर टाकली, ज्यांनी ज्यांनी मारायला काठी उघडली त्यांची काठी तशीच एका जागेवरती थांबून राहिली. कोण कोण पाय उचलतंय तर त्याचा पायच उचलत नाही, जड आला पाय, स्वतःचं शरीर एकाच जागेवरती थांबून राहिलं. हा काय प्रकार आहे? हा काय सामान्य माणूस नाहीये, कोणतरी देवावतारी आहे. सगळ्या गावाला ख्याती समजली, अरे हा काय साधा सुद्धा माणूस नाही, आपण उगाच याच्या वाटेला गेलो, कोणतरी देवअवतारी पुरुष आहे, आपल्या गावामध्ये आला होता, आपण सन्मान करायला पाहिजे होता, चांगला आशीर्वाद मिळाला असता, जीवनाचं आत्मकल्याण झालं असतं. परंतु आता काही उपयोग नाही. मामा म्हणतात, कसं तरी करून यांना या जागेवरती थांबवून मला पलीकडे जायचंय. परंतु आता एवढी मोठी तुडुंब पाण्याने भरलेली नदी आहे, ही पलीकडे कसं पार करून जायचं? आता एखादा ओढा असला, पाऊस झाला तर त्या ओढ्याला पूर आल्याच्या नंतर आम्हाला थांबावं लागतं अर्धा तास, एक तास, तेव्हा आम्हाला पलीकडे जाता येतं, बरोबर? ती तर नदी आहे, तिचा कधी पूर थांबणार? तिचं पाणी कधी थांबणार? कधीपर्यंत वाट बघायची? म्हणून मामा चिंतेमध्ये पडले. पण काय करावं? मामा गेले त्या नदीच्या जवळ, कृष्णा मैयाचं पाणी हातामध्ये घेतलं आणि पाण्याशी मामा बोलू लागले, त्या नदीशी बोलू लागले, माते, एक भक्त तुझ्या जवळ आलाय आणि मी हे सगळं जगाच्या कल्याणासाठी करतो, हेही तुला माहित आहे. तू जशी कल्याणकारी आहे ना, पाणी म्हणजे जीवन आहे. तू कसं करते? सगळ्या माणसांना जीवन म्हणजे पाणीच आहे. तू सगळ्या माणसांना संतुष्ट करते, समाधानी ठेवते, झाडं, पशु, पक्षी, प्राणी सगळ्यांना तू जीवनदान देते. पण आज हा बाळूधनगर तुझ्याकडे आलाय, आज एक मार्ग मागतो आहे, साहेब काय करा? तर मला इथून पलीकडे जायचंय, मला या नदीतून जाण्यासाठी वाट द्या. तुमचे उपकार मी कायम लक्षामध्ये ठेवील. हातामध्ये पाणी घेतलं आणि पाणी ते आपल्या घटकन तोंडामध्ये टाकल्याच्या नंतर कृष्णा मैयाशी बाळू मामा बोलत असताना अगदी 10 ते 5 मिनिटांमध्ये त्या कृष्णा नदीला पलीकडे जाण्यासाठी बाळू मामांना वाट दिली. जसे काय रोज माणसं चालत जातात, अशी एवढी मोठी वाट तयार झाली. मला सांगा, एवढी मोठी नदी आणि मामांच्या आज्ञेवरून जाण्यासाठी वाट देते आणि एवढी मोठी वाट तयार झाली. सगळ्या मेंढ्या, सगळी भक्त मंडळी पलीकडे गेली. पलीकडच्या काठावरती गेल्याच्या नंतर हे सगळं दृश्य कोण बघतंय? ज्या गावानं बाळूमामांना पलीकडे हाकलून लावलं, ते गाव हे सगळं साक्ष देणारं गाव आहे आणि गाव हा सगळा दृष्टांत पाहते. अरे काय माणूस आहे, काय याची ख्याती असेल! एक नदी, तुडुंब पाण्यानं भरलेली नदी यांना जाण्यासाठी वाट देते, म्हणजे हा बाळूधनकर काय साधा सुद्धा नाहीये. त्यावेळेस ज्यावेळेस बाळूमामा पलीकडच्या काठाला गेले, आपल्या हातामध्ये परत एकदा कृष्णा आईचं पाणी घेतलं आणि त्या कृष्णा नदीला बोलू लागले, आईसाहेब, माझ्यावरती, या बाळूधनगरावरती मरेपर्यंत तुझे ऋण असतील, कायम अशीच मला मदत करत जा. कधीतरी फिरत फिरत तुझ्याकडे आलो तर कायम माझ्या मेंढी माऊलीला पिण्यासाठी तुझं पाणी मिळू दे. नवे नवे स्वतः मी तुझं पाणी पिऊन चाललोय, आईसाहेब कायम तुमचा आशीर्वाद राहू द्या. म्हणून बाळूमामा एका नदीचं पाणी पिऊन किंवा नदीशी बोलून एका नदीनं बाळूमामांना पलीकडे जाण्यासाठी वाट द्यावी. ही आहे बाळूमामांची सृष्टीवरची सत्ता. उदाहरण दुसरं सांगायचं झालं तर बाळूमामांच्या पालखीवरती 3 महिला होत्या. 3 महिला म्हणजे त्यांची सासूबाई एक, मेहुणी एक आणि त्यांची पत्नी एक. पत्नीचं नाव आहे सत्यवा, सासूबाईचं नाव आहे गंगूबाई आणि त्यांच्या मेहुणीचं नाव आहे लगमवा. कसलं नाव आहे बघा ना. तुमच्याकडे आहे का असतं कोणाचं नाव? पण हे नाव कर्नाटकामध्ये असतात. बाळूमामांचा जन्म कर्नाटकामध्ये झालाय ना, तिकडे कोल्हापूर साईडला अशी नाव आहेत. ह्या 3 जणी तळावरती बकऱ्यांचा तळ होता आणि 3 जणी पण होत्या. रोज रात्री संध्याकाळी मेंढपाळांना, सेवकांना जेवण वाढायच्या. जेवते वेळी सगळ्यांना दूध वाढायच्या. पण एके दिवसापासून त्यांनी असं चालू केलं, फक्त बाळूमामांना जास्त दूध वाढण्याची खुबी करायच्या आणि सेवेकरी मंडळी होती ना, ती सुद्धा बाळूमामांच्या समवेत सोबत जेवायला बसायची. त्यांना अगदी थोडं थोडं दूध वाढायच्या. तर बाळूमामांना समजलं, या काय करताय दुधाचं? तर दूध एकत्र साठवायच्या, त्याच्यापासून ताक बनवायच्या आणि त्याचं लोणी काढायच्या आणि विकायच्या गपचूप.
मामांना समजलं तळावरती काहीतरी चुकीचं होतंय. पत्नी असू द्या, सासू असली मेहुणी असली तरी तिला शिक्षा झाली पाहिजे. चुकते ना ती, सेवा करताना चुकते. माझ्या जवळची जरी असली तरी तिला सुट्टी नाही. न्याय कसा होता बघा. आपल्या घरातला एखादा चुकला तर आपण त्याला माफ करतो, पण बाळूमामांचं तसं नव्हतं. एका छोट्याशा कारणावरून आपल्या पत्नीचा त्याग केला होता त्यांनी. पत्नीने त्यांचं ऐकलं नाही, माहेरी जाऊ नको. माहेरी गेली आणि वेगळं तिच्याकडून काहीतरी घडलं म्हणून त्यांनी पत्नीचाच त्याग करून गेले. नको मला असली पत्नी म्हणून पत्नीचा त्याग केला. तळावरती काहीतरी चुकीचं घडतं, यांना शिक्षा झाली पाहिजे. आता तिघे जणी रोज बाळूमामांना दूध वाढत असताना जास्त दूध वाढायच्या, पण सेवे करेन ना कमी दूध. बाळूमामा म्हणायचे सगळ्यात जास्त जीव माझा ज्या माणसांवरती त्यांनाच पोटभर खायला मिळत नसेल तर माझा काय उपयोग आहे, म्हणून स्वतःच्या जीवाला खायचे. काही करून या तिघींना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे. आता ती बाळूमामांची सासूबाई काय झाली तर सकाळचं लोणी घुसळायला ताक घुसळायला लागली, त्याच्यावरती लोणी येणार ना. त्यावेळेस बाळूमामाने त्या ताकाच्या माठाकडे पाहिलं, त्याला डेरा म्हणतो आपण, आणि त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला बोलले, आपल्या शब्दामध्ये सांगितले, हे बघ, आज जर तुझ्यामधून लोणी बाहेर आलं तर माझ्या पायात चप्पल हे तू विसरायचं नाही. कोणाला बोलतायत? माणूस होता का तो? कोण होतं? बोलता येतं तुम्हाला? कीर्तनाला बसणं म्हणजे नुसतं महाराजाकडे टुळू टुळू पाहणं नव्हे. कीर्तनाला बसणं म्हणजे होकार आरती नकार आरती काहीतरी बोललं पाहिजे. नाही तर कुठं कुठं कीर्तनाला गेल्याच्या नंतर असे असते, एखादा प्रश्न विचारला ते हसतही नाही, बोलतही नाही, डोलतही नाही, ते गेलं का ते पण कळत नाही. कमीत कमी तुम्ही तरी तसं करू नका. एखादा प्रश्नाचं उत्तर विचारलं मोकळ्या मनानं उत्तर द्यायचं. एखादा विनोद झाला मोकळ्या मनानं हसायचं. जास्त मी करत नाही, पण बोलता बोलता झाला तर मोकळ्या मनानं हसायचं. कारण जे मोकळ्या मनाचे असतात ते मोकळ्या मनानं हसतात. जे नुसत्या गालातल्या गालात हसतात ते प्युअर आटल्या गाठीचे असतात. म्हणून मोकळ्या मनानं बसायचं कीर्तन. असं काय उगा धरून आणल्यासारखं बसायचं नाही. एका डेऱ्याला बोलतायत, हे बघ, तुझ्यातून जर आज लोणी बाहेर आलं तर गाठ तुझी बाळू धनगर अशी. हे विसरायचं नाही की माझ्या पायामध्ये चप्पल आहे, तू हे विसरू नको. एक माठ शांत झाला. 2 तास झालं बाई घुसळण करते, गंगूबाई घुसळण करते, पण ताकावरती काही लोण्याचा गोळा येत नाही. थकून गेली. आपल्या मुलीला सांगते, मुलींना सांगते, हे बघा ना, आज मी किती वेळ झालं ताक घुसळण करते पण लोणी काही वरती येत नाही. हा काय चमत्कार आहे. अगं म्हणजे कोणीतरी नेला सण काढून, आपल्याला तरी काय माहित उद्याच्याला निघतंय का बघू. उद्याच्याला निघल, उद्याचा दुसरा दिवस उजडला. त्याही वेळेस आता गंगूबाई बसल्या, घुसळण करायला लागल्या, पण त्याही वेळेस ताकावरती काही लोण्याचा गोळा दिसला नाही. असं 2-3 दिवस झालं. मामा हसत हसत तिसऱ्या दिवशी जवळ आले. का हो, काय झालं, आज काही लोणी वरती येत नाही का? सगळं दृश्य तळावरची माणसं सगळी पाहत आहेत. लोण्याला काय झालं बरं, कोणी काय बोललं का, गपचूप चोरून कोणी नेलं? म्हणून असं म्हणते वेळी त्या तिघींच्या लक्षात आलं की हे सगळं कोणाला कळालंय? मामांना कळालंय. तिघीही खाली माना घालून उभ्या राहिल्या. त्यावेळेस मामा म्हणतात, आता भसा घुसळण करायला. आता ती गंगूबाई घुसळण करायला लागली तर 3 दिवसाचे लोण्याचे गोळे एकाच दिवशी वरती आले. किती दिवस दिलं नव्हतं ताकानं लोणी? किती दिवस दिलं नाही? 3 दिवस दिलं नाही. रोज 2-2 गोळे ताकावरती लोणी येत होतं, पण आता 3 दिवसाचं लोणी एकाच दिवशी कसं काय बरं येऊ शकतं? ही अद्भुत आणि वेगळीच लीला आहे ना. 3 दिवसाचे 6 ताकावरती लोण्याचे गोळे दिसले. त्यावेळेस कळालं की बाळूमामा या सृष्टीवरती कोणतंही कार्य आपल्या दिव्य शक्तीनं घडवून आणू शकतात आणि ते दिव्य चमत्कार आजही आहेत. म्हणून तुम्ही सगळे आणि माझ्या सहित बाळूमामा मी शरण आलो तुमच्या पाया. बाळूमामा मी शरण आलो तुमच्या पाया.
मार्गमती भजनामध्ये बाळू बाळ मारमती बाळू मामा शरणालो तुमच्या पाया म्हणून या देवाला शरण जा. आणखी एक तुम्हाला सांगते, बाळू मामा आपल्या मेंढ्या राखत असताना त्यांच्या मेंढ्यांच्या सेवेमध्ये असणारा त्यांचा एक भक्त होता, त्याचं नाव आहे लक्ष्मण. लक्ष्मण वडील हा त्यांच्या सेवेमधला असणारा भक्त. परंतु बाळूमामा एके दिवशी दुपारच्या वेळी मेंढ्या राखत असताना, मेंढ्या चालत असताना तो दुपारच्या वेळी अचानक मामांच्या जवळ आला आणि जवळ येऊन मामांच्या पायाशी गडगडा लोळायला लागला. मामा विचारतात, का रे बाबा, काय झालं तुला? असं पायाशी एकदमच अचानक येऊन काय होतं याला? मामांना काही कळेना. मामा म्हणतात, अरे काय भूतबाधा झाली का काय? मामा भूत बाबा काढतात. म्हणजे मामा असे काही देवर्षी होते असं काही नाहीये. त्यांच्याकडे एक लीला होती. फक्त त्यांच्या भंडाऱ्यांना माणसाच्या अंगातल्या वेगवेगळ्या खोडी निघून जायच्या अशी त्यांची दिव्य शक्ती होती. ते काही असं बघत नव्हते लोकांना वगैरे, दुसरं काहीच नाही. फक्त त्यांच्या दिव्य शक्तीने त्यांच्याकडे दिव्य शक्ती होती. त्या दिव्य शक्तीने ते काही वेडसरपणा निघून जात होता. मामा म्हणतात, त्याच्या अंगामध्ये काही भूत घुसलं की काय? असं का होतं याला? म्हणून असं त्याला उचलून असं खांद्याला धरलं. बाबा बोल ना, काय होतंय? असं अचानक पायात येऊन पडतोय. त्यावेळेस त्यानं उत्तर दिलं, मामा माझ्यावरती 1000 रुपये कर्ज झाले. तुमच्यावरती आहे का कुणावर कर्ज? हा नाही का? उत्तर वडगावला श्रीमंत आहे वाटतं ना? बरोबर आहे. पाणी भरपूर आहे का? इतकी थंडी आहे महाराज इथं. मी तर काही सांगूच नका. रोज मंडपात कीर्तन करायची सवय नाही का? तरी पण तळावरती कीर्तन असल्याच्या नंतर जास्तच थंडी आहे ना, तर तुम्ही खाली बसले. एवढे मोठे जर्किन घालून आले, कोण काय काय घेऊन आले महाराज. पण महाराजांनी एवढीशी लहानशी, त्याच्यामध्ये एवढी मोठी थंडी, त्याच्यामध्ये कीर्तन सांगायचं अवघडच आहे की नाही सगळं? तुम्हाला काहीतरी टेन्शन आहे का? अजिबात टेन्शन नाही. विठ्ठल विठ्ठल काय सांगत होते तुम्हाला? म्हणा की कीर्तन. एवढंच लक्षात ठेवा, बाकीचं काय नको. विठ्ठल विठ्ठल म्हटलं, माझ्यावरती 1000 रुपये कर्ज झालंय. मग मामा म्हणतात, कर्ज झाले तर मी कुठे सावकार आहे? तुझ्यासारखाच साधा सुधा आहे मी. तुझ्यासारखाच कपडे घालतोय, तुझ्यासारखाच फेटाय, तुझ्यासारखाच हातामध्ये काठी घेऊन माझ्या भेंडी माऊलीची सेवा करतोय. जन्मल्यापासून मला तेच काम आहे, तेच करतोय. कुठे कधी मी बाजाराला गेलोय का? कुठे काही सावकारांमध्ये बसलोय का? गावची पाटीलकी केली आहे का? कुठे काय केलंय? अरे 1000 रुपये कसं काय देऊ मी? मग तो म्हणतो, मामा मला माहित आहे तुम्ही जगाचं कल्याण करणार आहेत, म्हणजे माझं सुद्धा कल्याण तुम्ही करणार आहेत. 1000 रुपयाची मला गरज आहे. मामा म्हणतात, ठीक आहे बाबा, आता काय करावं? पाहिजे तुला 1000 रुपये? ठीक आहे, बस माझ्या शेजारी बसला. मामांनी आपले डोळे मिटवून घेतले. आपल्या हातामधली काठी जमिनीवरती 3 वेळा टेकवताच जमिनीमधून एक चांदीच्या रुपयाचं गाठोडं वरती आलं. चांदीच्या रुपयाचं गाठोडं वरती आल्याच्या नंतर मामांनी ते आपल्या हातानं सोडलं. हातानं सोडल्याच्या नंतर त्या लक्ष्मणच्या समोर असं सरकून दिलं, ढकलून दिलं. घे बाबा, काय घ्यायचे ते घे. आता बिचाराला 1000 रुपयाची गरज होती. समजा आपल्याला देव प्रसन्न झाला, समजा आपल्याला बाळूमामाच प्रसन्न झाली, पैशाची गरज आहे, देवाला अट्टहास केला. देवाने आपल्याला चांदीच्या रुपयाचं गाठोडं वरती काढून दिलं, आपल्या समोर ढकलून दिलं. घे बाबा, तुला काय घ्यायचे ते घे. तुम्हाला लागते तेवढे घेतात का? सगळंच घेतात? हा बोला ना. गाठोडे घेऊन जातात? नाही हुशार आहे तुम्ही नाही का? जायला बसले महाराज, आपण तसे तर चोरच आहे नाही का? मिळालं तर सुट्टीच नाही. विठ्ठल विठ्ठल बिचारा लक्ष्मण गरीब होता, प्रामाणिक होता. त्यानं 1000 रुपये घेतले, बाकीचं गठोडं मामांजवळ देऊन टाकलं. मामांना प्रणाम केला, नमस्कार केला, वंदन केलं आणि मामांना शब्द दिला, जोपर्यंत माझं जीवन आहे ना, तोपर्यंत ज्या वेळेस मला वेळ मिळेल त्या वेळेस मी तुमच्या पालखीवरती येणार, मनोभावे सेवा करणार. एवढंच नाही, या लक्ष्मणच्या प्रत्येक श्वासावरती बाळू धनगराचं नाव असेल, एवढं मात्र नक्की काळजाच्या पटलावरती लिहून घ्या. असं म्हणून निघून गेला. पण मामा विचार करतात, हे जर चांदीच्या रुपयाचं गाठोड आले, याचं करायचं बाबा काय काय करू? ही तर ईश्वरानं दिलेली देणगी वरती काढली, पण खाली कशी पाठवायची? मामा विचार करू लागले, काही नाही, उद्याच्याला पाहू म्हणून ते गाठोडं घेऊन झोपायला गेले. रात्रीच्या वेळी आपल्या उशाला ते गाठोडं ठेवलं पैशाचं आणि झोपी गेले. त्यावेळेस बाळूमामांचे जे गुरुजी होते ना, त्यांचे नाव आहे मुळे महाराज. मुळे महाराज आले आणि सद्गुरू मुळे महाराजांनी ते गाठोडं बघितलं. म्हणतात, अरे
बाळूला हे मिळाले पण याची विल्हेवाट लावावी लागेल. बाळू काही चुकीचं करू नये याच्यासाठी मला त्याचं काहीतरी करावे लागेल. म्हणून ते गाठोडं स्वतःच्या हाताने उचललं. त्यावेळेस बाळू मामांना जाग आली. गुरुजी एवढ्या रात्री अपरात्री तुम्ही आलात. अरे बाळू हे पैसे वरती आलेत, हे मला झोपवू देतात का? याची काहीतरी विल्हेवाट लावावी लागेल. काय करू याचं? मामा म्हणतात काय करा गुरुजी, तुम्ही जा पंढरपूरला आणि पंढरपूरमध्ये जी आंधळी पांगळी लोक आहेत ना, त्या आंधळ्या पांगळ्या लोकांना हे पैसे वाटून द्या. उरलेले पैसे चंद्रभागेमध्ये सोडून द्या. त्याच्यामधला 1 रुपया घ्या, पांडुरंगाच्या चरणावरती ठेवा आणि तिथून महाद्वारामध्ये या. महाद्वारामध्ये आल्याच्या नंतर त्या जागेवरती उभा राहायचं जिथून तुम्हाला पांडुरंगाचा कळस दिसेल. त्या जागेवरती उभा राहायचं. ठीक आहे म्हणे बाळू, काय सांगतोय मलाही कळत नाही. मुळे महाराज गेले ते पैसे घेऊन पंढरपूरला. तिथं जे आंधळी पांगळी लोक आहेत ना, त्यांना पैसे रुपये वाटून दिले. उरलेले पैसे चंद्रभागेमध्ये सोडून दिले. त्याच्यामधला 1 रुपया घेतला, पांडुरंगाच्या समोर गेले, देवाच्या चरणाला स्पर्श केला, देवाकडे पाहिलं. पांडुरंग काय कमी सुंदर आहे का? इतका सुंदर पांडुरंग परमात्मा. पंढरीचा पंढरीचा लावण्याचा पुतळा विठो देखिएला डोळा. बाईयानो विठो देखिएला डोळा. बाईयानो विठो देखिएला डोळा. पांडुरंगा, अरे विसरलो ते तुला पाहता पाहता. बाळू मामांना 1 रुपया दिलाय, तो तुझ्या चरणावरती ठेवायला सांगितलाय. हे मग बाळू धनगरानं दिलेला रुपया चरणावरती ठेवला. तिथून पाठीमागे आले, महाद्वारामध्ये उभा राहिले. त्या जागेवरती उभा राहिले जिथून त्यांना पांडुरंगाचा कळस दिसतोय. महाद्वारामध्ये येऊन पांडुरंगाच्या कळसाकडे पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर साक्षात त्यांना पांडुरंगाच्या कळसावरती बाळू मामांचं दर्शन झालं. ही ताकद माझ्या बाळू मामांची आहे. म्हणून मामा तुमच्या दर्शनाची हात वरती घ्या सगळ्यांनी, घ्या. अशी थंडी जाईल जरा, राहून ते अशाच 12 वाजेपर्यंत. तुम्ही म्हणता हिला कशाला बोलली काय नाही. आता राहिले फक्त 15 मिनिटं. 15 मिनिटांमध्ये एवढं तरी नको का? घ्या वरती अजून. मामा तुमच्या दर्शनाची लागली एवढं
मामा तुमच्या दर्शनाची लागली मुळ बाळू मामा नाव तुमचं गुलाबोनी गोड गुलाबोनी गोड 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 चिमण पाखरानो सांग पोखरानो चिमण पाखरानो सांग पोखरानो आदमापूरची वाट मला दाव वेंदरानो आदमापूरची वाट मला दाव वेंदरानो मामा तुमच्या दर्शनाची मनी माझ्या ओढ मामा तुमच्या दर्शनाची मनी माझ्या ओढ बाळू मामा नाव तुमचं गुलाबोनी गोड गुलाबोनी गोड 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 बाळू मामा नाव तुमचं गुलाबोनी गोड बोला बोला बाळू मामांच्या नावानं मामा तुमच्या दर्शनाची मनी माझ्या ओढ बाळू मामा नाव तुमचं गुलाबोनी गोड गुलाबोनी गोड असू द्या एवढ्या मोठ्या देवाचं दर्शन आम्हाला होतंय म्हणजे आमचं परमार्थिक भाग्य उदयाला आलंय अभंगाचं पहिलं चरण उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले Thank you.
चिंता वारली अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली सत्तदर्शनी हालाभ सत्तदर्शनी हालाभ सत्तदर्शनी हालाभ सत्तदर्शनी हालाभ लाभ रे लाभ. जोरात टाळी वाजवा सगळ्यांनी. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. आमच्या जीवनामध्ये आमचं परमार्थिक भाग्य कधी उदयाला आलं तर आम्हाला बाळूमामांसारख्या संतांचं दर्शन झालं म्हणजे आमचं परमार्थिक भाग्य उदयाला आलं. आमच्या जीवनामध्ये संत जर नसते तर आम्हाला जीवन जगायचं कळलं नसतं. आमच्या जीवनामध्ये संत इतके महत्वाचे आहेत, संत इतके महत्वाचे आहेत. संत म्हणजे देवापेक्षाही कमी नाहीये. देव ते संत, देव ते संत आणि निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत एकच आहेत म्हणून एवढ्या मोठ्या देवाचं आम्हाला दर्शन होते. खरोखर आम्ही भाग्यवान मंडळी आहोत की आम्हाला बाळूमामांचं दर्शन होते. बाळूमामांची कृपा सांगू किंवा बाळूमामांची ख्याती, त्यांची महती, जिवंत उदाहरण मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आणि ते तुम्हालाही पाहायला मिळणार आहे. या 10 नंबर पालखीवरचं कमीत कमी 30 ते 35 माझं कीर्तन असेल. खूप वेळा पालखीवरती मला नेहमीच आठवड्यातून 3-4 कीर्तन असतात बाळूमामांच्या तळावरती आणि या पालखीवरती माझं 30-35 वेळा झालेलं असं म्हणजे 35-36 कीर्तन असेल हे मी काही मोजलं नाही परंतु अंदाज एवढी वेळा मी कीर्तन केल्यात. त्याच्यामध्ये इथं उभा आहे ना त्याचं नाव आहे गंगाराम आणि तो ज्यावेळेस पालखीवरती आला ना त्यावेळेस त्याला चालता सुद्धा येत नव्हता. झोपून होता तो, झोपून आणि काही खाता पिता वगैरे काहीच येत नव्हतं परंतु सेवा करतोय. बाळूमामांच्या मेंढी माऊलीची सेवा करतो तो. आता त्याला खाता पिता हाताना स्वतः तो सगळं करू शकतो. एवढंच नाही आपल्या 2 पायांनी मामांच्या मेंढी माऊलीची सेवा करू शकतो. एवढी मोठी ताकद आहे माणूस. एवढी मोठी ताकद आहे या देवाची. अजून काय दिलं पाहिजे आम्हाला? आमचं शरीर आम्हाला परत आमच्या देवानं मिळून द्यावं. इतकी मोठी ताकद माझ्या देवाची. म्हणून यांच्या रूपामध्ये साक्षात बाळूमामाच आहे. बाळूमामा आला या राखणीला, बाळूमामा आला या राखणीला, सोन्याचं घुंगरू गोपणीला, रिद्धी सिद्धीचा योगी राज, रिद्धी सिद्धीचा योगी राज, गोळ्या भक्तांना तारी तो आज, शेळ्या मेंढ्याची राखण करोनी, शेळ्या मेंढ्याची राखण करोनी, भरता यशाच्या कणवीला, बाळूमामा आला या राखणीला, सोन्याचं घुंगरू गोपणीला, बाळूमामा आला या राखणीला, सोन्याचं घुंगरू गोपणीला. सोन्याचं घुंगरू गोपणीला, रिद्धी सिद्धीचा योगी राज, भोळ्या भक्तांना तारी तो आज, शेळ्या मेंढ्याची राखण करोनी, भरतो यशाच्या कणगीला, बाळूमामा आला या राखणीला, सोन्याचं घुंगरू गोपणीला, बाळूमामा आला या राखणीला, सोन्याचं घुंगरू गोपणीला. हा देव आमचं गेलेलं शरीर आम्हाला परत मिळवून देत असेल. आमचं इतकं सुंदर शरीर जर वाया गेलं तर ते आम्हाला परत आम्हाला त्यांच्या सेवेने मिळत असेल तर आम्हाला सेवा करायला काय हरकत आहे? इथं आम्हाला अन्नदान करायला काय हरकत आहे? सांगू तुम्हाला, आम्हाला हे शरीर कशासाठी दिलंय? हात दान करण्यासाठी दिलेत. डोळे कशासाठी दिलेत? भगवान परमात्मा पाहण्यासाठी. तोंड कशासाठी दिलंय? तर भगवान परमात्माचं नामस्मरण करण्यासाठी.
जेणे हा दिव दिला दान तयाचे करीन चिंतन जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गायीन गुण तयाचे घेरी घेरी माझी वाचे गोड नाम विठोबाचे तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख सगळे शरीर आम्हाला भगवान परमात्मा जोडण्यासाठी दिले पण ते न करता आम्ही तिसरंच करतो मग आमच्या जीवनामध्ये काय होतं आम्हाला दुःख प्राप्त होतं आम्हाला सुख जर पाहिजे असेल तर सुख देणारा भगवान परमात्मा आहे त्या भगवान परमात्माचं नामचिंतन झालं पाहिजे प्रेमानं 2 मिनिटं सगळ्यांनी वरती खाली घ्या पुरुष मंडळ तुम्ही खाली घ्या महिला मंडळ तुम्ही घ्या असे वरती घ्या जरा तुम्ही असे वरती आता तुम्ही भजन करायचं थोडा वेळ टाळकरी शांत बसतील मृदंगाचार्य पण शांत बसतील आता तुम्ही भजन म्हणायचं चांगलं सुंदर म्हणा मला इतकी थंडी वाजते मला बोलताच येत नाही आज बोबडेच बोलून आले सगळं कीर्तन शूटिंग चालू आहे तिकडे त्यात सुद्धा बोबडेच आला असं तुम्ही म्हणता महाराजीन काय बोबडी होती का काय तसं काय नाही मला थंडीच जास्त वाजते आज असू द्या हात वरती बाळू मामा हो बाळू मामा बाळू मामा हो बाळू मामा थांबा 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 मावशांना थांबा असं काही मागच्यांची रेंज गेल्यासारखं करू नका आणि उगा आगे मोहळाच्या माशा उठल्यासारखं घोंग 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 एका स्वरात किती सुंदर आवाज आहे तुमचा घ्या वरती हाताने म्हणा चांगलं बाळू मामा हो बाळू मामा बाळू मामा हो बाळू मामा वा वा सुंदर बाळू मामा बाळू मामा बाळू मामा बाळू मामा बाळू मामा बाळू मामा हा बाळू मामा हो बाळू मामा 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 घ्या हात खाली घ्या सुंदर भजन केलं तुम्ही पुरुष मंडळ यांच्यासाठी टाळी वाजवा की एकदा आणि कुठं कुठं सांगू तुम्हाला महिला मंडळ लय डेंजर असते भजन करा म्हटलं ना तर नुसतं माझ्याकडे रागाने बघते मी असली लहान म्हणलं एखादीने थोबाडीत टाकली तर खाली बसायचे 2-4 मिनिटं तसं तुम्ही छान भजन केलं असू द्या पुरुष मंडळ तुम्ही पण छान भजन करा घ्या 2 मिनिटं वरती हाताशी जास्त वेळ नाही 2च मिनिटं फक्त नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय या सगळ्यांनी महिला मंडळ सगळ्यांनी म्हणायचंय नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः
आहे ते माझे गुरुवर्य महाराष्ट्राची गान कोकिळा हरिभक्त परायण सोनाली दिदी करते. जे बरोबर आहे ते माझ्या गुरुजींचे, जे चुकीचे आहेत ते माझ्या अल्पबुद्धीचे दोष समजून तुमची मुलगी समजून उदाहरण करण्याला माफ करा. कीर्तनामध्ये उपस्थित गायनाचार्य प्रभाकर दादा आहेत, त्याचबरोबर नितीन दादा आहेत. हरिभक्त परायण शुभम महाराज आहेत, ज्यांनी कीर्तन शूटिंग केलं आहे ते रंग कीर्तनाचा युट्यूब चॅनल, त्यांनाही धन्यवाद. या ठिकाणी समस्त ग्रामस्थ उत्तर वडगाव तुमच्याकडून अशीच बाळूमामांची उत्तर प्रगती, उत्तर तुमच्याकडून सेवा घडावी. बाळूमामांचा कृपा आशीर्वाद कायम तुमच्या गावावरती राहील. हा व्यवसाय एका हाताने घेतला तर 10 हाताने दिल्याशिवाय राहणार नाही. एवढा मोठा उदार देणारा देव आहे, म्हणून इथं द्यायला कधी कमी पडू नका. कारण शेतेशू जायते शूर सहस्रेषुच पंडित वक्ता दस सहस्रेषुच दाता भवती वानवा. सगळ्या गोष्टी तुम्हाला, सगळी माणसं, 100मध्ये एखादा वक्ता मिळेल, 100मध्ये एखादा श्रोता सापडेल, पण 1000 माणसामध्ये तुम्हाला दाता सापडणार नाही. दाता मिळणं फार कठीण आहे. दान देणारी माणसं फार कमी आहेत, परंतु दान ज्यानं दिले ना, ते दान देणारी माणसं किंवा त्यांचे हात ते हात नसून साक्षात बाळूमामांचे हात आहेत. आणि त्या कल्याणकारी हातांवरती माझ्या मामांचं कायम लक्ष राहील. एवढी मोठी ताकद आहे माझ्या मामांची, म्हणून असू द्या. यथामती येता अवकाश मला जसं जमेल तसं मी कीर्तन केले. झालेली कीर्तन रूपी सेवा बाळूमामांच्या चरणी समर्पित करून माझ्या सेवेला पूर्ण विराम.